सोलापूरच्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं। वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत झालं। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। तळवडे गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्याचं मोठं नुकसान झालंय। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडले। सागर, काय अपडेट? विषयाला आपण पाहतो की खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काल सायंकाळच्या सुमारास पाऊस झालेला होता आणि या पावसामुळे तडवळे भागातलं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर काल सायंकाळी 4 ते 5च्या सुमारास मोठा असा पाऊस जो आहे तो या ठिकाणी झाला होता आणि त्यामध्ये नागरिकांच्या घरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। खरं तर काल सायंकाळच्या सुमारास हा पाऊस झालेला आहे आणि धान्याची पोती असतील, सर्वच धान्याचे जे काही पोती होती त्यामध्ये गहू, ज्वारी, मका, बाजरी अशा वेगवेगळ्या पद्धतीचं जे नुकसान आहे ते या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। खरं तर वर्षभर शेतकऱ्याने कष्टाने हा पिकवलेला सगळा माल आहे, मात्र काल एका पावसातच तो माल सगळा मातीमोल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। खरं तर शेतकऱ्यांना आता अश्रू अनावर होत आहेत, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचं नुकसान झालेलं आहे। कारण गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून या धान्यासाठी जे आहे ते शेतकरी कष्ट करताना आपल्याला पाहायला मिळत असतात, मात्र एका पावसात सर्व होत्याच नव्हतं झाल्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे। कारण घरामध्ये खाण्यासाठी देखील पीठ उरलं नसल्याची प्रतिक्रिया या शेतकऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर बार्शी तालुक्यातील तडवळे हे गाव आहे आणि या गावामध्ये मोठ्या प्रमाणात काल सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला। अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यामुळे गावातील अनेक घरं जी आहेत ती पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। त्यामुळे एकंदरीत शेतकरी आता हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या